तर यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या मेळाव्यासाठी बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये सभास्थळी दाखल झाल्यात। यावेळी बंजारा बोलीभाषेमध्ये गीत गात त्यांनी लेंगी नृत्य सादर केलेले आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यावेळी महिलांचा कमालीचा उत्साह पाहायला मिळाला। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळात येत आहे आणि यवतमाळमध्ये ते महिला बचत गटांच्या सदस्यांशी चर्चा करणार आहेत, त्यांना संबोधित करणार आहे आणि त्याचा जो एकंदर उत्साह आहे हा आपल्याला आज यवतमाळात कार्यक्रमस्थळी बघायला मिळत आहे। यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होऊ घातलेली आहे आणि एकंदरीतच लोकसभा निवडणुकीचे पडघम देखील या निमित्ताने कुठेतरी वाचताना आपल्याला दिसत आहे। या संपूर्ण मतदारसंघामध्ये बंजारा बहुल लोकसंख्या ही प्रभावी आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो बंजारा समाजाची लेंगी या ठिकाणी होत आहे। या संपूर्ण सभेतून बंजारा समाज हा कुठेतरी दारिद्र्यात जीवन कंठितो आणि या समाजाला त्यांच्या शेतमालाला हा भाव मिळाला पाहिजे। दुसरीकडे जे महिला बचत गट चालवतात आणि त्यातून स्वतःची उन्नती साध्य करू इच्छितात अशा संपूर्ण बचत गटांच्या महिलांना देखील प्रधानमंत्र्यांनी भरघोस अशी मदत देण्याची अपेक्षा देखील या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। तर या ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी, तोही पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळ येथील सभा अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। महिला मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे संबोधित करणार आहे आणि त्याचे हे दृश्य बघतोय। तुफान अशी गर्दी या संपूर्ण मेळाव्याला दिसून येत आहे। मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहे। महिला बचत गटांच्या मेळाव्याला संबोधित पंतप्रधान मोदी करणारच आहे। त्याशिवाय वर्धा कळंब नवी आष्टी अमळनेर या रेल्वे लाईनचा सुद्धा शुभारंभ आज पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे। केवळ यवतमाळ नाही तर यवतमाळच्या आजूबाजूने सुद्धा मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती आणि मोठ्या संख्येने लोक येथे पोहोचताना दिसत आहेत। साथी डोम बघू शकतो मोठ्या संख्येने पूर्ण भरून येताना दिसून येत आहे। साधारणतः 4:30 ते 5च्या दरम्यान पंतप्रधान येथे संबोधित करतील। तत्पूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे सुद्धा या सभास्थानी पोहोचणार आहे आणि त्याची दृश्य पूर्णपणे हे साथी डोम भरताना दिसून येत आहे। आता आपण जो मुख्य डोम आहे तिथे बघतोय सभास्थान म्हणजे मुख्य सभा जिथे होणार आहे तो डोम हा आहे। इथून साधारणतः 100 मीटर दूर मुख्य स्टेज लागलेला आहे, तिथून पंतप्रधान संबोधित करतील आणि पूर्णपणे हे सगळ्या डोम मध्ये मोठ्या संख्येने महिला पोहोचलेल्या दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह आणि श्रीकांत राऊतसह यवतमाळहून अमर काणे।